तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित, तुमचा मित्र. तर गेल्या 4 दिवसापासून मी व्हिडिओ नाही बनवत होतो. कारण असं की माझ्या घरची स्लॅब होती आणि फ्लोरिंग पण होती सोबत म्हणजे बॅक टू बॅक. तर असा आहे की टाईम नाही मिळत होता आणि मटेरियल आणि जे लेबर्स आहेत त्यांना मलाच बघावं लागत होतं. तर त्या टाईमामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकलो. पण आज मला असं वाटलं की माझ्या ऑडियन्ससोबत मी बोलावं बा, म्हणून ब्लॉग बनवतो आहे. तर आज तुम्ही म्हणजे हे पण वाटत असेल तुम्हाला का हा मराठीमध्ये काहून गोष्ट करून राहिला बा. तर मराठीमध्ये गोष्ट करायचं तात्पर्य असं की आज आहे 1 मे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की बॉम्बे, तुम्ही बॉम्बे नाव ऐकलं असेल लगेच. तर बॉम्बे लोकांना असं वाटते की मुंबईला म्हणतात, पण बॉम्बे मुंबईला नाही म्हणत. आधी काय होतं की बॉम्बे स्टेट असं नाव म्हणजे हे होतं की गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मिळून बॉम्बे स्टेट होतं. तर काय झालं, मराठी साईडवर जे लोक होते, जे मराठी बोलायचे आणि जे गुजराती बोलायचे तिकडले, हे का म्हणत होते का आम्हाला म्हणजे आपलं राज्य पाहिजे बरोबरच्या. तर काय झालं, 1 मे 1960 रोजी हे दोन्ही राज्य वेगवेगळे झाले. मग नंतर काय झालं की मुंबई जी होती हे कोणाच्या वाट्यात आल्या पाहिजे, तर नंतर हे महाराष्ट्राच्या वाट्यात आली. आणि जिथे जिथे जास्त मराठी बोलायची ते महाराष्ट्राच्या वाट्यात आले आणि जिथे गुजराती थोडी जास्त चालत होती ते गुजरातच्या याच्यात चालले गेले. तर असा याचा इतिहास होता. हे तुम्ही आठवण ठेवाल. म्हणजे उद्या चालून तुम्हाला असं बॉम्बे कोणी म्हटलं की कसं केव्हा झालं काय झालं, हे बॉम्बे एक स्टेट म्हणून ओळखायचं की गुजरात प्लस महाराष्ट्र याला बॉम्बे स्टेट म्हणत होते. आणि आज कामगार दिवस पण आहे. तर कामगार दिवस हे काहून बनवल्या गेलं की जे कामगार लोक एवढे काम करतात, उन्हात काम करतात, काही एवढा म्हणजे कसा पण वेदर असो किंवा कोणती पण अडचण असो त्याच्यात काम करतात. तर त्यांच्या एक म्हणजे हे म्हणून कसा म्हणू शकतो आपण, त्यांच्याकरिता एक दिवस ठरवण्यात आलं आणि त्याला कामगार दिवस म्हणतात. म्हणजे त्यांच्या एक कामगार लोकांच्या एक प्रतीक म्हणून हा कामगार दिवस असा ठरवण्यात आला. आणि आपलं घराचं पण काम आता जबरदस्तच चालू आहे. म्हणजे स्लॅब तर झाली आहे, फ्लोरिंगचं पण काम झालं. आता असं आहे की बाजूवाल्या घरचं कसं लग्न आहे, तर त्यांना फ्लोरिंगची आवश्यकता होती का त्यांचे जे पाहुणे आहेत म्हणजे ते झोपतील 2-4 दिवस जे पण आहे त्यांच्याकरिता. तर आपण काय केलं आहे, काम आता थोडा थांबवून टाकलं आहे. कारण मला पण हेडेक खूप होऊन गेलं होतं की जे मटेरियल आहे, लेबर्स आहे, यांना मलाच बघावं लागत होतं. तर असं सर्व आहे. आणि माझी मराठी कशी वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल. माझी मराठी जी आहे ना ते हिंदी प्लस आहे. कारण काय होतं, नागपूर जे आहे हे आधी मध्य प्रदेशचं पार्ट होतं, नंतर हे महाराष्ट्राच्या अंडर आलं. तर जे नागपूर आहे इथे काय होतं, मराठी प्लस हिंदी चालते. आणि आम्ही तेच म्हणजे लहानपासून तर मोठे तेच ऐकून झालं आहे, म्हणून आमची पण मदर टंग तशीच आहे. पण मी प्रयत्न करतो का शुद्ध मराठी बोलायचं बा म्हणून. तर मराठीमध्ये ब्लॉग तुम्हाला आवडेल की माझं ब्लॉग हिंदीमध्ये आवडेल हे कमेंटमध्ये जरूर म्हणजे नक्की सांगाल. आणि व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब कराल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. तर बाय मित्रांनो.